महाविकास आघाडीच्या वतीने या पत्रकार परिषदेमध्ये आपल्या सगळ्यांचे स्वागत आहे। महाविकास आघाडीचे वेगवेगळे उमेदवार रिंगणात आहेत आणि अशा वेळेला महायुतीच्या काही लोकांकडून खोडसाळ प्रचार चालू आहे। हे खोडसाळपणे जाणीवपूर्वक एकाच नावाचे 2-2, 3-3 उमेदवार उभे करणे किंवा त्या डमी उमेदवारांच्याकडून पाठिंबा जाहीर करणे वगैरे अशा सगळ्या गोष्टी केल्या जात आहेत। अशाच गोष्टी वडगाव शहरी विधानसभा मतदारसंघातूनही घडवून आणण्याचा प्रयत्न केला हे आमच्या निदर्शनास आले आणि आम्ही त्याची तात्काळ निवडणूक आयोगाकडे ही तक्रार केलेली आहे आणि त्याच वेळेला आम्ही सोशल मीडियाच्या माध्यमातून हे पुन्हा पुन्हा सांगत आहोत की बापूराव तुकाराम पठारे हे महाविकास आघाडीचे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्रजी पवार साहेब पक्षाचे अधिकृत उमेदवार तुतारी वाजवणारा माणूस या चिन्हावर निवडणूक लढत आहे। समोर जे उमेदवार उभे आहेत ते महायुतीचे सुनील टिंगरेजी यांच्याबद्दल आम्ही वेगळं सांगायची गरज नाही, मात्र महाविकास आघाडीच्या वतीने मी आणि सन्माननीय खासदार सुप्रियाताई सुळे या ज्या पत्रकार जाहीर सभेमध्ये बोलत होत्या त्या जाहीर सभेतील मुद्दे घेऊन मला असं कळलं की सुनील टिंगरे यांनी काही नोटिसा इश्यू केल्या आहेत। त्यांचा नोटिसा इश्यू करणे हा निर्णय मला थोडासा आत्मघातकी वाटतो, कारण त्यांनी हे सगळं करताना जरा आरशात बघावं, अंतर्मन स्वतःचं तपासावं आणि त्यांना जे कोणी आजूबाजूला सल्ले देणारे लोक आहेत हे सल्ले देणारे लोक किती आत्मघातकी सल्ले देतात, कारण तुम्ही स्वतःहून जर उकरूनच काढला आहे तर मला तुम्हाला सांगावं लागेल की पोर्शे कार अपघात प्रकरणाला काल तब्बल 6 महिने झाले। या 6 महिन्यानंतरही जे 2 जीव या अपघातात गेले त्यांना अजूनही न्याय मिळालेला नाही। ज्या पोर्शे कार अपघात प्रकरणाच्या संबंधाने म्हणजे अगदी देशभर पुणे बदनाम होते की काय अशी परिस्थिती निर्माण झाली, पुण्याच्या सीपीनेच आमदारांच्या चौकशी करण्यासाठी गृह मंत्रालयाकडे परवानगी मागितली होती। केवळ उपमुख्यमंत्र्यांनी पाठीशी घातलं म्हणून ते वाचले आहेत का? नेमका कोणाचा सीपीला फोन आला होता यावर मी बोलायची गरज नाही। मला वाटतं यावर मागच्या एका पत्रकार परिषदेमध्ये जाहीरपणे अंजली दमनिया बोलल्या होत्या। अंजली दमनिया स्वतः टिंगरे यांच्या कार्यालयापर्यंत धडकल्या होत्या। तो फोन अजित पवारांचा होता असं अंजली दमनिया म्हणाल्या होत्या। हे जरा आम्ही टिंगरेंच्या लक्षात आणून घेऊ इच्छितो। माझ्याकडे काही पेपरची कात्रणं आहेत। या पेपरच्या कात्रणांमध्ये एक पुढारीचं कात्रण आहे की मी पहिल्यांदा जरा सुरुवात केली पाहिजे की या सगळ्या प्रकरणामध्ये आमदार टिंगरेंचंच नाव का येतं आणि ते पुन्हा पुन्हा का येतं। अपघात झाल्यानंतर जिथे बिल्डर अगरवालचा मुलगा गेला होता त्या ठिकाणी टिंगरे एवढ्या रात्री काय करत होते। टिंगरेंची कोणीही कोंडी करण्याचा प्रयत्न करत नाही, पण टिंगरेची सारवासारव करतात। त्यांना याची कल्पना आहे का की हे एका वर्तमानपत्राचं हे लोकमतचं हेडिंग आहे, बूंद से गई सो हौद से नहीं आती है। याचा अर्थ काय होतो? मला वाटतं सुनील टिंगरेजी यांना याचा अर्थ नीटसा कळत असेल की तुम्ही ज्या पद्धतीने पिझ्झा बर्गर घेऊन एका आरोपीसाठी गेला होता, यामुळे लोकप्रतिनिधींची कामे ही गरजूंना मदत करण्याची आहेत की एखाद्या 2 जीवांना चिरडून मारणाऱ्या माणसाला पोलीस स्टेशन मध्ये जाऊन पिझ्झा बर्गर खाऊ घालण्याची कामं आहेत। हे जरा याचं उत्तर आपण दिलं पाहिजे। ही लोकमतची बातमी आहे, ही बातमी माझ्या घरून मी छापून आणलेली बातमी नाही, हे कृपया जरा समजून घ्यावं। बरं, या सगळ्यांच्या मध्ये जेव्हा रक्ताचे नमुने बदलायचा प्रयत्न म्हणजे आधी पिझ्झा बर्गर घेऊन गेले, त्याच्यानंतर त्याच्या रक्तामध्ये अल्कोहोल आहे की नाही, जो ड्रायव्हिंग करत होता विशाल अग्रवाल त्याच्या रक्तामध्ये अल्कोहोल आहे का, तो काही ड्रग्ज घेऊन गाडी चालवत होता का, यासाठी त्याच्या रक्त तपासणी करणं गरजेचं होतं। पण अशा वेळेला त्याची रक्त तपासणीचे त्याचे रक्ताचे नमुने कुणी बदलले? ही बातमी पुढारीची आहे, ही बातमी माझी नाही, हे कृपया समजून घ्या। आरोपीला 14 नोव्हेंबर पर्यंतच्या पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश होते। रक्ताचे नमुने बदलण्यासाठी आरोपींनी मोजलेल्या रकमेचा पोलीस तपास करणार, पण हा तपास का थांबवला गेला? या तपासाची परवानगी सीपींनी मागितली होती। सीपींनी मागितलेली परवानगी गृह खात्याने का नाकारली? गृह खात्याच्या सोबत सत्तेतली पार्टनरशिप ही टिंगरे ज्या पक्षाचे आमदार आहेत त्या पक्षाची पार्टनरशिप आहे, हे आम्ही वेगळं सांगायला हवं का? बरं, या सगळ्यांच्या मध्ये जी काही कार जे अनजस्ट झालेलं आहे
की या सगळ्यांच्या मध्ये तो जो मायनर मुलगा आहे त्याच्यासोबत अजून कोणीतरी होतं, हा दुसरा जो कोणी होता तो कोण होता, तो कुणाचा मुलगा होता, तो कुठल्या राजकीय नेत्याचा मुलगा होता, याचा उलगडा अजूनही का झाला नाही. सीपींना जे फोन आले होते ते फोन कोणत्या नेत्याचे होते, त्या नेत्यांच्या नावांबद्दल उलगडा का झाला नाही. सुनील टिंगरेजी, तुम्ही आम्हाला नोटिसा जरूर इश्यू करा, पण त्या नोटिसा इश्यू करताना काय हे प्रकरण दाबलं जाईल का. पोर्शे कार अपघात प्रकरणामध्ये तुमचा हात होता, ही दबक्या आवाजातली चर्चा काय तुम्ही उघडपणे अमान्य करू शकाल का. हे सगळं तपास प्रकरण चालू असताना तुम्ही नेमके कुठे गायब होतात, तुम्ही त्यावेळेला पोलिसांच्या आणि माध्यमांच्या समोर काय येत नव्हतात, या प्रश्नांची उत्तरं तुम्ही देणार आहात का. पुण्यातल्या प्रभात वर्तमानपत्रात आलेली ही बातमी आहे. टिंगरे साहेब, तुम्ही आम्हाला नोटिसा इश्यू करताय, जरा ही बातमी बघा. आमदार टिंगरेंची चौकशी होणार, बातमी आहे. हस्तक्षेपाचा आरोप तरी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांचं मौन. हा वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांवर दबाव कोणी निर्माण केला होता, हा दबाव कुणाचा होता, कोण हस्तक्षेप करत होतं, आणि म्हणून आपण त्या सगळ्या प्रकरणात सही सलामत सुटणार होता. आपल्याला उमेदवारी देताना सुद्धा हाच मुद्दा वारंवार अडथळ्याचा होता, अशी महायुतीतली चर्चा आमच्यापर्यंत पोहोचली आहे. खरं की खोटं यावर तुम्ही बोलावं, मला त्यावर काही फार बोलायचं नाही. लोकमतने छापलेली ही बातमी आहे. आमदारांची ही कामं आहेत का टिंगरे साहेब. अर्ध्या रात्री तुम्ही पिझ्झा बर्गर खायला घेऊन जाता, ही कोणती पद्धत आहे. तुम्ही विकासाच्या मुद्द्यावर बोला ना, तुम्हाला निवडणुका लढायच्या, तुम्ही विकासाच्या मुद्द्यावर बोला. तुम्ही काय विकास केला हे तर माझ्याकडे बोलण्यासारखं खूप आहे. म्हणजे तुम्ही त्या मेघडंबरीचं काय केलं, जिजाऊ उद्यानाचं काय केलं, तिथला निधी काय पद्धतीने वळता केला, तुम्ही लोहगाव मध्ये एक स्मारक उभं करणार होतात, लोहगाव मध्ये तुम्ही भक्तिशक्ती उभं करणार होतात, त्याचं काय झालं. या सगळ्या प्रश्नांवरती आता माझ्याकडे कदाचित वेळेच्या कमतरतेमुळे बोलू शकणार नाही, परंतु असे ढिगभर पुरावे मी आपल्याला दाखवू शकते. महत्वाची गोष्ट, चरणसिंग राजपूत अधिकारी, एक्साईजचे अधिकारी, या एक्साईजच्या अधिकाऱ्यांच्या संबंधाने सुद्धा चर्चा सुरू झाल्या होत्या. हे काय प्रकरण आहे. ससून, हॉटेल लेमन ट्री आणि एक्साईजचं ऑफिस याचं जिओग्राफिकल लोकेशन जर बघितलं तर एक क्लिअर कट ट्रायंगल तयार होतो. हा क्लिअर कट ट्रायंगल कसला ट्रायंगल आहे, ये रिश्ता क्या कहलाता है. आपण आम्हाला सांगा की नेमकं काय चित्र आहे हे सगळं. या सगळ्यांवरती तुम्ही उत्तर द्याल अशी माझी अपेक्षा आहे. इंट्राव्हर्शन का थांबलं, अभियंता तरुण तरुणींचे मारेकरी नेमके कोण, या तरुण तरुणींना उडवणारा जेवढा त्यांचा मारेकरी आहे तेवढाच त्या आरोपींना वाचवणारा सुद्धा गुन्हेगार आहे काय, याच्यावर आपण कधी बोलणार आहात का. टिंगरे साहेब, खरंच तुमचं घटनास्थळी जाणं गरजेचं होतं का. या घटनास्थळी जाण्यापेक्षा किंवा पोलीस स्टेशन मध्ये जाण्यापेक्षा ही दोन लेकरं ज्या हॉस्पिटलला ऍडमिट केली होती त्या हॉस्पिटलमध्ये आपण का गेला नाही, हा साधा प्रश्न मतदारसंघातून आम्ही विचारू नये का. मी बाहेरची नाही टिंगरे साहेब, आपण ज्या मतदारसंघात निवडणूक लढवता त्याच मतदारसंघाचा मी नागरिक आहे. त्यामुळे नागरिक म्हणून माझ्या मनात एक प्रश्न आहेत की आम्ही कोणता लोकप्रतिनिधी निवडायचा. मला वाटतं आपण या सगळ्या प्रश्नांची उत्तरं देऊ शकाल. राहिला प्रश्न आपल्या नोटिशीचा, या नोटिशीची बैजवार उत्तरं द्यायला मी केव्हाही तयार आहे. सुप्रिया सुळे तयार आहेत, पवार साहेब तयार आहेत आणि माझा पक्ष सुद्धा तयार आहे. हा चला विचारा विचारा कचकऱ्याच्या बाहुल्यांवर मी बोलत नाही, शोपीस बाहुल्यांवर मी बोलत नाही. ज्या शोपीस बाहुल्यांना पाशा पटेल इतक्या गलिच्छ भाषेत बोलले त्यावर बोलायला वेळ नाही. ज्या कचकऱ्यांच्या बाहुल्यांना वामन म्हात्रेवरती कारवाई करायला वेळ नाही, ज्या कचकऱ्यांच्या बाहुल्यांना आमच्यावर जेव्हा गलिच्छ भाषेमध्ये बोललं जात होतं त्याच्यावर कारवाई करायला वेळ नाही, अशा राजकीय पक्षांच्या राजकीय रोजगार हमी योजनेच्या मजूर असणाऱ्या व्यक्ती जर बोलत असतील तर यावर उत्तर द्यायला मी बाजूला.